नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज आपण HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट याविषयी माहिती पाहणार आहोत। आता तुम्हाला प्रश्न पडेल, तुम्ही म्हणाल की हे HSRP म्हणजे नेमकं आहे तरी काय? तर बघा, हे वाहनाच्या नंबर प्लेटविषयी आहे। दिनांक 1 एप्रिल 2025 पासून सर्व वाहनधारकांना अशा पद्धतीच्या नंबर प्लेट बसवणं बंधनकारक केलेलं आहे आणि जर ठरलेल्या तारखेनंतर अशा पद्धतीची नंबर प्लेट तुम्ही नाही लावली तर RTO विभागाकडून तुमच्यावर कारवाई होऊ शकते। तर बघा, आता तुम्हाला प्रश्न पडेल की ही नंबर प्लेट मिळवायची तरी कशी? तर याची तुम्हाला होम डिलिव्हरीसुद्धा भेटू शकते, तसेच तुम्ही ऑनलाईनसुद्धा बनवू शकता। तर बघा, HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। पण या व्हिडिओमध्ये आपण HSRP हे नेमकं आहे तरी काय, त्यामुळे भविष्यात त्याचे होणारे फायदे काय असेल, तोटे काय असतील आणि याच्याविषयी आपण सविस्तर फक्त माहिती पाहणार आहोत। तर बघा, या नंबर प्लेटला एक युनिक पिन नंबर असतो आणि थर्ड रजिस्ट्रेशन जे असतं ते काचेवर लावलेलं असतं। आता बघा, या पिन क्रमांकाची एंट्री वाहन प्रणालीमध्ये असते। जसं तुमच्या गाडीचा चॅसी नंबर असतो, त्या चॅसी नंबरवरून तुमच्या गाडीची संपूर्ण माहिती कळते। सेम तसंच HSRP नंबरवरून तुमच्या वाहनाचं संपूर्ण डिटेल तुम्हाला भेटू शकतं। आता बघा, या नंबर प्लेटची जी फिटिंग पद्धत असते, आता आपण बाकी गाड्यांना बघितलं ते जे नंबर प्लेट असतात पाठीमागचे, त्याला काहीला स्क्रू असतात, काहीला नट बोल्ट असतात। अशा पद्धतीमध्ये सहज आपण काढू शकतो, दुसरी टाकू शकतो, असं होतं। पण HSRP ही जी नंबर प्लेट आहे त्याची जी फिटिंग पद्धत आहे ती अतिशय वेगळी आहे। जसं की आपण सील केल्यासारखं असतं त्या पद्धतीचं असतं। एकदा कंपनीने बसवून दिल्यानंतर ते परत आपल्याला काढता येत नाही आणि काढलं तरी त्या पद्धतीने बसवता येत नाही। त्यामुळे नंबर प्लेट चेंज केली जर असं काय असेल तर ते तुरंत लवकर आपल्याला समजू शकतं। अजून बघा, रस्त्यावर RTO विभागाला स्पीडने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी लागते। काही वाहने थांबत नाहीत, पण अशा प्लेट कॅमेऱ्यामध्ये लगेच कॅप्चर करतात। म्हणजे जे HSRP जे प्लेट आहेत त्याच्यावरती एक काळ्या कलरचं एम्बॉसिंग असतं, त्या एम्बॉसिंगमुळं आपल्याला त्या कॅमेऱ्यामध्ये कॅच करायला त्यांना सोपं जातं। त्यामुळे 1/4/2025 पूर्वी सर्वांनी HSRP नंबर प्लेट बसवून घ्यायच्या आणि हे कुठल्या वाहनांना हे बंधनकारक आहे बघा, 2019 पूर्वी बनलेल्या प्रत्येक गाड्यांना ही प्लेट बसवणं बंधनकारक आहे। आता या HSRP नंबर प्लेटचे दर ही शासनाने जाहीर केलेले आहेत बघा। आता याचा दर बघा, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मोटरसायकल आणि ट्रॅक्टरसाठी 450 रुपये आहे, 3 व्हीलरसाठी 500 रुपये आहे आणि इतर जे बाकीची वाहनं आहेत त्यांच्यासाठी 745 रुपये आहे। आता बघा, हे कसं मिळवायचं? तर बघा, यासाठी www.maharashtraTransport.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे। तिथून तुम्हाला ती नंबर प्लेट मिळवायची आहे। आता या वेबसाईटवर गेल्यानंतर अप्लाय कसं करायचा, अर्ज कसा करायचा याची आपण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। आता बघा, यासाठी जे वेंडर असतात ते लिगली वेंडर म्हणजे त्यांना वितरित करण्याचा संपूर्ण अधिकार असतो। आता हे कसं, याची पद्धत कशी असते बघा, यासाठी 3 झोन केलेले आहेत। म्हणजे आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये याचे 3 झोन केलेले आहेत, झोन 1, झोन 2 आणि झोन 3। आता समजा पुणे झोन 1 मध्ये येते। हे सर्व ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना आपल्याला याची माहिती भेटणार आहे। त्यामुळे सर्वांनी हे करून घ्या। जर ठरलेल्या तारखेपर्यंत नाही केले त्यानंतर संबंधित वाहनाचे कोणतेही ट्रान्झॅक्शन होणार नाही। म्हणजेच समजा तुमच्या वाहनाची खरेदी विक्री असेल किंवा तुमच्या वाहनाचा ॲड्रेस चेंज करायचा असेल, अशा प्रकारची कुठलीही खरेदी किंवा त्या कुठलंही ट्रान्झॅक्शन तुमच्या वाहनावरचं होणार नाही। त्यामुळे सर्वांनी HSRP नंबर प्लेट बनवून घ्या, ही सगळ्यांना शासनाकडून विनंती आहे। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा। धन्यवाद।